बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पोलीस ठाणे म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभे राहते गुन्हेगारी आणि कायद्याचे कठोर वातावरण। पण धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच एक असं दृश्य दिसलं ज्यानं सर्वांचंच मन हेलावून टाकले। धुळे येथील संस्कार अनाथ मतिमंद शाळेतील विशेष मुलींनी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली। या निरागस मुली जेव्हा हातात राखीचं तबक घेऊन आल्या तेव्हा पोलीस ठाण्यातील गंभीर वातावरण क्षणात मायेच्या आणि आपुलकीच्या स्पर्शानं भारावून गेले। समाजाकडून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या मुलींनी जेव्हा पोलीस बांधवांना राखी बांधली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय होता। या मुलींनी आपल्या जवळ बसून त्यांच्या आपुलकीनं चौकशी करत पोलिसांनीही या भगिनींना बहिणीची माया दिली। कायद्याचं रक्षण करणाऱ्याला कठोर चेहऱ्यामागे एक संवेदनशील मन दडलेलं असतं, याची प्रचिती या सोहळ्यातून आली। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पुढाकारानं झालेला हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक रक्षाबंधन सोहळा नव्हता, तर समाजातील वंचित घटकांना आधार आणि प्रेम देणारा एक अविस्मरणीय क्षण होता। या उपक्रमानं पोलीस आणि समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट केलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज रक्षाबंधन निमित्त मोराणे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा येथील प्राध्यापक वाघ सर, त्यांचं स्टाफ आणि तेथील मुली यांनी आम्हाला आज राख्या बांधून एक रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे। आणि तिथलं जे स्टाफ आणि जे आहेत सगळे शिक्षक मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या मुलींची काळजी घेत आहेत आणि संस्थेचं नाव अतिशय चांगलं असल्याचं मला कळालेलं आहे। लवकरच आम्ही त्यांना तिथे जाऊन भेटही देणार आहेत आणि समाजातील जागृत नागरिकांनी पण त्यांना जे योग्य होईल या पद्धतीने मदत या बाबतीत केली पाहिजे। कारण जे फिजिकली चॅलेंजेड जे मुलं मुली मिळतात त्यांना CWC कडे हजर करून त्यांच्या मार्फत इथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं। बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस हा वाढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुढच्या शिक्षणाची पालनपोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम एक नागरिकांकडून पण झालं पाहिजे ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि आम्हाला जे राख्या बांधून त्यांनी एक सण साजरा केला बद्दल शाळेच्या प्राध्यापक वर्गाचे आणि विद्यार्थिनींचे मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।